नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशी ट्रिक पाहणार आहोत की जिचा परीक्षेमध्ये खूपच उपयोग होणार आहे आणि तुम्ही खूप गोंधळून जाल अशा प्रकारचे प्रश्न या घटकावर येतात. तर आजचा घटक आहे बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एकच जागा कोणकोणत्या राज्यांना दिलेली आहे. तर ट्रिक तो मला सांगणार आहे. एका वाक्यामध्येच तुमचे हे 17 राज्यांची नावं तुमच्या लक्षात राहणार आहेत. बघा प्रश्न कसा येतो बघा. अगोदर आपण प्रश्न बघू. खालीलपैकी कोणामध्ये लोकसभेची एकच जागा असते? हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. आणि राज्यांची नावं दिलेली असते बघा पर्यायामध्ये: मिझोराम, मेघालय, नागालँड, सिक्कीम, गोवा, दादरा आणि नगर हवेली. तर याचं उत्तर आपण आता काय शोधण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण आपल्याला सध्या माहीतच नाही आहे. सर्व राज्यांची नावं माहिती नाही, तिथं एक जागा आहे. तर ते आपण आता ट्रिक बघितल्याच्या नंतर तुम्ही सहजासहजी याचं उत्तर सांगणार आहेत. बघा आपण आता ट्रिक बघू. तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकच जागा असलेले राज्य, याची ट्रिक तुम्हाला लगेच तुमच्या समोर आलेली आहे बघा. एकच वाक्य लक्षात ठेवा: मीनाक्षीने ATM मधील मनी गोव्याच्या पांडूला दिले, त्याने मीनाक्षीला चप्पल आणली. बघा एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यात आणखी तुम्हाला लॉजिक पण मी सांगणार आहे. एवढं वाक्य कुठंतरी नोट डाऊन करून ठेवा. मीनाक्षीने ATM मधील मनी गोव्याच्या पांडूला दिले, त्याने मीनाक्षीला चप्पल आणली. बघा आता ही ट्रिक कशी तुम्ही लक्षात ठेवायची, राज्य कशी लक्षात राहतील बघा. आता राज्यसभेत बघू आपण. पहिल्यांदा राज्यसभेत जवळपास हे 9 राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये एकच जागा आहे. तर 9 राज्य कशी लक्षात ठेवायची ही नाव बघा: मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, गोवा, पुदुचेरी यांच्यामध्ये एकच जागा आहे. तर या ट्रिकमधले पहिली ओळ जी आहे, मीनाक्षीने ATM मधील मनी गोव्याच्या पांडूला दिले, हे सर्व राज्य जे आहेत ते राज्यसभेसाठीचे एक जागा असलेले राज्य आहेत. बघा ह्याच्यापासून राज्य कशी तयार होतात बघा. ट्रिक तुम्हाला मी दाखवत होता. मीनाक्षी बघा, मीनाक्षी नाव महत्त्वाचं आहे कारण लोकसभेमध्ये पण त्याचा उपयोग होतो बघा. मीनाक्षी, मी पासून मिझोराम, ना पासून नागालँड आणि शी पासून सिक्कीम, हे 3 राज्य झाले बघा. त्यानंतर ATM, ए पासून अरुणाचल प्रदेश, टी पासून त्रिपुरा, कारण सर्व राज्य हे नॉर्थ ईस्टकडचे आहे म्हणून त्रिपुरा घ्यायचं टीच. मेघालय, एम पासून मेघालय. त्याच्यानंतर मनी, इथं मनी जे दिलेलं आहे त्याच्यापासून मणिपूर, गोवा आणि पांडूला ते पॉंडिचेरी म्हणजेच पुदुचेरी, आता त्याचं नाव बदललेलं आहे. हे नाव खूपच सहजासहजी तुमच्या लक्षात राहू शकते. हे ट्रिक जरी लक्षात नाही राहिली तरी लॉजिकली हे कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा आता लॉजिकने कसं लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे सर्व राज्य आहेत राज्यसभेमध्ये एक जागा असलेली, त्याच्यातले सर्व राज्य हे ईशान्येकडील आहेत. ईशान्येकडचे जे राज्य आहेत त्याच्यातलं फक्त आसाम राज्य वगळायचं, आसामला घ्यायचं नाही. म्हणजे नॉर्थ ईस्टचे जे आहेत, नॉर्थ ईस्टला जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला मी आता मॅप पण दाखवणार आहे, नकाशात पण दाखवतो. पण ते नॉर्थ ईस्टचे सगळे राज्य त्यांच्यात एकच जागा आहे. फक्त आसाममध्ये जास्त जागा आहेत, त्या पण कशा लक्षात ठेवायच्या ते पण सांगणार आहे. आणि इकडचं फक्त गोवा आणि पुदुचेरी हे 2च आहेत, त्यांच्याकडं राज्यसभेची एक जागा आहे. तर बघा आता मॅपमध्ये आपण समजून घेऊ हे कसं आहे. तर मॅप बघा, त्याच्यामध्ये हा जो रिजन आहे, हा भाग आहे तो नॉर्थ ईस्ट आहे. त्या नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्या राज्यांमध्ये एकच जागा आहे राज्यसभेची. तर हे बघा, हे समजून घेऊ आपण. याच्यामध्ये हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला तर ही टेक्निक पण सांगतो. ही टेक्निक म्हणजे सिक्कीम, नॉर्थ ईस्टचं राज्य, सिक्कीममध्ये एक जागा, अरुणाचल प्रदेशमध्ये पण 1, नागालँड 1, मणिपूर 1, मिझोराम 1, त्रिपुरा 1 आणि मेघालय 1, अशा यांच्यामध्ये एक जागा आहे. नंतर इकडे ह्या नकाशामध्ये बघा, तर इथं गोवामध्ये 1 आणि इथं पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी इथं 1, असे हे 9 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 9 राज्य. आणि आसाममध्ये नाही आहेत, आसाममध्ये 1 नाही, इथं आसाम फक्त वगळायचं आपल्याला. आसाममध्ये 1 नाही, पण आसाममध्ये किती जागा आहेत मग असा प्रश्न विचारला तर ते कसं लक्षात ठेवायचं बघा. इकडे नॉर्थ ईस्टला बाकीच्या राज्यांकडे सगळ्यांच्या मिळून किती माहिती का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. तर आसामकडे एकट्याकडंच 7 जागा आहेत. आसामकडे एकट्याकडे किती जागा येतात? 7 जागा. अशा प्रकारे लॉजिक लावून पण लक्षात ठेवू शकता. सगळे नॉर्थ ईस्टकडचे राज्य घ्यायचे आसाम वगळून, आणि गोवा आणि पुदुचेरी एवढे घेतले. हे राज्यसभेतल्या एक जागा असलेले राज्य झाले. आता बघा, आता आपण किंवा हे ट्रिक लक्षात ठेवा, हे ट्रिकचं वाक्य लक्षात ठेवा किंवा लॉजिक लक्षात ठेवा, दोन्हीचाही उपयोग होऊ शकतो. आता लोकसभेमध्ये एक जागा कोणाकडे आहे ते बघा. मीनाक्षीने ATM मधून मनी दिली होती. आता काय केलं मग त्या पांडूने काय केलं तर मीनाक्षीला चप्पल आणली. मीनाक्षीला चप्पल आणली. आता याच्यावरून आपल्याला लोकसभेमधले एकच जागा असलेले राज्य बघायचे. मीनाक्षी नाव महत्त्वाचं आहे. मला सांगितलं मीनाक्षी म्हणजे मी म्हणजे मिझोराम, ना म्हणजे नागालँड आणि शी म्हणजे सिक्कीम, हे 3 राज्य झाली. आणि हे जे बाकीचे राहिलेले आहेत 5 ते आहेत केंद्रशासित प्रदेश.
इथं बघा लाल चप्पल आणली दिसते का, लाल चप्पल आणली. लाल चप्पल आणली हे आहेत केंद्रशासित प्रदेश की ज्यांच्यामध्ये एकच लोकसभेची जागा आहे. तर ते कोणकोणते इथं बघा, तर ते आहेत अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुदुचेरी, चंदीगड, लडाख यांच्याकडे एकच जागा आहे. बाकीचे राहिलेले 3 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांच्याकडं जास्त जागा आहेत. दिल्लीकडे 7 येतात, जम्मू काश्मीरकडे 5 येतात, दादरा नगर हवेलीकडे 2 आहेत. बघा 2020 आता केंद्रशासित प्रदेश किती झालेले आहेत, तर 8 झालेले आहेत. किती झालेले आहेत, 8. बघा तुम्हाला सांगतो 2018 7 केंद्रशासित प्रदेश होते, 2019 9 केंद्रशासित प्रदेश होते, 2020 आता परत ते 8 झालेले आहेत. कारण दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे एकत्र झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे ट्रिक लक्षात राहील. आणि इथं मी प्रश्न दिला तुमच्यासाठी, आता केंद्रशासित प्रदेश जर 8 झालेले आहेत तर राज्य किती आहेत सध्या हे सांगा. दादरा नगर हवेलीकडे सेपरेट एक जागा होती, त्यांच्या मिळून आता एकच केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळं त्या 2 जागा झालेल्या आहेत. हे पण इथं लक्षात ठेवा. आता बघा, आता प्रश्नाकडे येऊ. लोकसभेची एकच जागा कोणाकडे आहे, लोकसभेची एकच जागा आता बघा मिझोरामकडे आहे, मीनाक्षी. लक्षात ठेवा मीनाक्षी. नागालँड आणि सिक्कीम यांच्याकडे एकच जागा आहे. आणि दादरा नगर हवेलीकडे एकच जागा होती, 2018 एकच जागा होती. म्हणून आता ओकोडोफोचा पर्याय किती, 3 नंबरचा पर्याय आहे. म्हणून हे उत्तर आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सहजासहजी ही ट्रिक लक्षात ठेवून हे उत्तर देऊ शकतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच लेटेस्ट व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर